नमस्कार मित्रांनो, सर्व ITI झालेल्या मुलांचा आणि अप्रेंटिस झालेल्या मुलांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप अभिनंदन. काल आपल्याला एक खूप मोठी खुशखबर मिळाली, की ज्या मुलांची अप्रेंटिस कंप्लीट झालेली आहे आणि ज्यांनी MEPSचा क्लेम केलेला होता, त्यांना 42,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत बऱ्याच मुलांचे. आणि आपलेच काही मित्र आहेत, की त्यांचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत. परंतु मित्रांनो, ते लवकरच तुमच्या अकाउंटला येतील. कारण आज आणि उद्या सुट्टी आहे आणि सोमवार मंगळवारपर्यंत येण्याची ती दाट शक्यता आहे. कारण आता पंगत बसलेली आहे, बऱ्याच मुलांना आलेत आणि राहिलेल्या जणांना पण लवकरच ते येतील. पण यामध्ये एक चूक झालेली आहे मित्रांनो, की बऱ्याच मुलांचे पैसे येतील, पण काही जणांचे येणार नाहीत. त्याचं कारण आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यापासून इन डिटेल आपण त्याची आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही थंबनेलवर दिलेल्या नंबरवर मेसेज करून विचारू शकता. आणि ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी काय करावं? बऱ्याच जणांची सोमवारपर्यंत मंगळवारपर्यंत त्यांनी वाट बघावी. कारण 2-4 दिवसात येतीलच. नाहीतर तुम्हाला ज्या BTRIमधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधणं आहेच. परंतु काही जणांची फॉर्ममध्ये चूक झाली, काय प्रॉब्लेम आले, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला पुढील माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, बघा हे काल मेसेज आलेले आहेत पेमेंटचे. 42,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. हा DBTचा मेसेज आलेला आहे मुलांनो असं. आणि मला ज्या मुलांचे आम्ही फॉर्म भरलेले आहेत त्यांचा मेसेज आम्हाला आलेला आहे. 10 ते 15 मुलांचे आम्ही ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांचे बऱ्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मुलांचे पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत. तर बघा मित्रांनो, की असं आपण क्लेम राईज केल्यानंतर आपल्याला पहिलं ऑप्शन असं येतं बघा, हे की ह्या मुलाने आता जालना सर्कलचा MSCBLAची अप्रेंटिस कंप्लीट झालेली आणि 42,000 रुपये पेंडिंग दाखवत आहे. याचे पैसे पडलेले आहेत अकाउंटला याचे पेमेंट जमा झालेलं आहे. बघा मित्रांनो, पहिलं अप्रेंटिसना क्लेम सबमिट करावा लागतो. नंतर इस्टॅब्लिशमेंट कोण, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी अप्रेंटिस केलेली आहे ते ॲप्रूव्ह करतात. आणि म्हणजे ज्या ठिकाणी अप्रेंटिस केली त्यांचा जो HR प्रमुख असतो मुख्य, तिथून हेड कोण, हा इस्टॅब्लिशमेंट कोण ॲप्रूव्ह होतो. आणि त्याच्यानंतर ॲरो कोण, हा फॉर्म ॲक्सेप्ट केला जातो. आणि RO हा लास्ट स्टेज असते फॉर्मची ॲक्सेप्ट करण्याची किंवा ॲप्रूव्ह करण्याची. त्यानंतरला पैसे जमा होतात ॲक्सेप्ट झाल्यानंतर. तर बऱ्याच मुलांचं अजून RO कोणसुद्धा ॲप्रूव्ह झालेलं नाही आहे. म्हणजे ज्या मुलांचं ॲरो कोण ॲप्रूव्ह झालेलं नाही त्यांना नक्कीच पैसे येण्यासाठी वेळ लागणार आहे. ज्यांचं ॲरो कोण ॲप्रूव्ह झाले त्यांना पैसे येणाऱ्या 2-3 दिवसात जमा होतीलच. पण ज्यांचं ॲरो कोण ॲप्रूव्ह झालेलं नाही त्यांना वेळ लागणार आहे. कारण ॲरोला तो फॉर्म ॲप्रूव्ह करायला वेळ लागणार आहे. आणि त्यानंतरसुद्धा ॲरोनं ॲप्रूव्ह केल्यानंतरसुद्धा अकाउंटमध्ये पैसे यायला बराचसा वेळ लागतो. त्यामुळे लवकरात लवकर BTRIकडं संपर्क साधून ॲरो कोण ते ॲप्रूव्ह करून घ्या ज्यांचे झाले नसेल त्यांनी. आणि बरेच मुलं असे आहेत की त्यांना या स्कीमबद्दल अजून माहिती पण नाही. आणि ज्यांनी प्रायव्हेटमध्ये अप्रेंटिस केली त्यांनासुद्धा हा फॉर्म लागू होतो. त्यांनासुद्धा, त्या मित्रांनासुद्धा सांगा प्रायव्हेटमधल्या, की ते सुद्धा हा फॉर्म भरू शकतात. त्यांनासुद्धा कळवा आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचा. बघा मित्रांनो, आता ॲरो कोण ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट पडणार आहे. पण त्यानंतर काय आहे माहिती आहे का, की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ज्या मुलांचे पैसे आले नसेल त्यांनी करंट एम्प्लॉयमेंट स्टेटस त्यांनी अजून भरलेलंच नाही. बऱ्याच मुलांना हा काय प्रॉब्लेम आहे हाच माहीत नाही. तर बघा, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याला वारंवार लॉगिन करत चला तुमचं स्टेटस बघायला, कुठपर्यंत आलं, काय झालं. त्यामध्ये असंसुद्धा तुम्हाला एक एम्प्लॉयमेंट डिटेलचं एक ऑप्शन दिसेल. त्यामध्ये जाऊन तुम्हाला हा RO कोण ॲप्रूव्ह झाल्यानंतर हे भरायचं होतं, करंट एम्प्लॉयमेंट स्टेटस तुमचं. तिथं नो करायचं आहे. त्यानंतर पुन्हा 2-3 ऑप्शन येतात खाली, त्या ठिकाणी ते सुद्धा तुम्हाला भरणं होते. बऱ्याच मुलांनी केलेलंसुद्धा नाही. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्या मुलांचे पैसे यामुळे सुद्धा आलेले नसतील, हे सुद्धा असू शकतं. त्यामुळे एम्प्लॉयमेंट स्टेटससुद्धा अपडेट करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. यामुळे सुद्धा तुमचे पैसे अडकू शकतात. जर तुम्हाला कोणाला एम्प्लॉयमेंट स्टेटस अपडेट करायचं असेल तर तुम्ही त्या नंबरशी संपर्क करू शकता. बघा, आता काही मुलांचे काय झालेलं आहे की फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, तो परत भरायचा आहे. किंवा
कोण किंवा इस्टॅब्लिशमेंट कोण तुमच्या रिमार्कमध्ये जो रिमार्क दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला फॉर्मसोबत प्रोसेस करायची आहे. तसं जर तिथं रिजेक्ट झालेला असेल तर तो फॉर्म तुम्हाला डबल भरायचा आहे. तर बघा, जर फॉर्म डबल भरला तरच तुमचे पैसे येणार आहे, नाहीतर तुम्हाला 42,000ला वंचित राहावं लागेल. त्यामुळं काय करावं लागेल की वारंवार स्टेटस चेक करावं लागेल आणि रिमार्कमध्ये इस्टॅब्लिशमेंट कोण किंवा कोण काय हे रिमार्क दिलेलं आहे ते बघून फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर डबल भरावं लागेल. किंवा तुमचं कोण अप्रूव्ह झालं, सर्व झालं आहे, तर तुमचं एम्प्लॉयमेंट स्टेटस कमीत कमी तुम्हाला अपलोड करावं लागेल, त्यामध्ये डिटेल भरावं लागेल. आणि ज्यांचं कोणसुद्धा अप्रूव्ह झालं आहे, एम्प्लॉयमेंट स्टेटससुद्धा त्यांनी या अगोदर भरलेलं आहे, डिटेल भरलेली आहे, त्यांचे पैसे सोमवारी मंगळवारपर्यंत नक्कीच तुमच्या अकाउंटला जमा होतील मित्रांनो. तर बघा, जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर, ॲप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट फॉर्म PDF, बँक स्टेटमेंट 12 महिन्याचं आणि बँक स्टेटमेंट मित्रांनो हे जी पेमेंट तुमच्या अकाउंटला आलेली ते हायलाईट केलेलं असावं. 12 महिन्याचं तुमचं पेमेंट हायलाईट केलेलं असावं असं स्टेटमेंट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आणि आधार कार्डचा फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात मित्रांनो. जर फॉर्म भरायचा असल्यास तुम्हाला एवढे डॉक्युमेंट लागतात आणि तो फॉर्म आपल्याकडं भरूनसुद्धा मिळतो मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला थंबनेलवर जो नंबर दिला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा इथं सुद्धा मी तुम्हाला देतो 8847 72 25 79 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. हे तुम्हाला फॉर्म भरून देते मित्रांनो. CSC सेंटरवाल्याकडं फॉर्म भरताना काळजी घ्या, कारण त्यांना याच्याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले त्यांच्याकडेच फॉर्म भरा, कारण 42,000 रुपये खूप मोठे असतात. तुम्ही जर 200-300 रुपयाला बघत असाल फॉर्म भरण्यासाठी तर तुम्ही 42,000पासून वंचित राहू शकता. त्यातमध्ये सुद्धा मंथली क्लेम असतं, इयरली क्लेम असतं, ते CSC सेंटरवाल्यांना माहीत नाही. आणि ज्यांना अजून याबद्दल माहीत नाही त्या मित्रांपर्यंत तुमच्या पोचवा, त्यांना कळू द्या. आणि अशीच पुढील माहिती काय अपडेट करावं लागेल आपल्याला, यामध्ये काय प्रोसेस करावं लागेल, अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. नक्की सोमवार मंगळवारपर्यंत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील, ज्यांनी एम्प्लॉयमेंट डिटेल अपलोड केलेली. आणि ज्यांचं कोण अपलोड होईल कदाचित त्यांना टाईमसुद्धा लागू शकतो मित्रांनो. चला, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. धन्यवाद.